100% टम्म फुगणारी पुरी बनवण्यासाठी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये छोटा अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. 1.5 कप गव्हाच्या पिठासाठी 1.5 चमचा रवा घातलेला आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून पिठाचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. पिठाचा गोळा जास्त पातळ मळायचा नाही. पातळ पीठ मळल्याने पुरी तेल जास्त खेचते, त्यामुळे पीठ घट्टच मळायचं आहे. पीठ मळून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून 15 मिनटं रेस्ट करू द्यायचं आहे. 15 मिनटाने पुन्हा पीठ मळून घ्यायचं आहे तेलाचा हात लावून. त्यानंतर एक छोटा पिठाचा गोळा तोडायचा आहे आणि त्याची पुरी लाटून घ्यायची आहे. कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. लाटून झालेली पुरी तळण्यासाठी कढईमध्ये सोडायची आहे. तुम्ही बघू शकता काही सेकंदातच पुरी अगदी टम्म फुगलेली आहे. दुसरी पुरी देखील मी तुम्हाला फ्राय करून दाखवते. अशा प्रकारे पुरी बनवाल तर तुमची पुरी 100% टम्म फुगेल. रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.